ओके, सो आपण बघितलं की सर्क्युलेटरी सिस्टम ह्युमन बिंगची जी काय असते ती ब्लड वेसल्स आणि हार्ट या 3 गोष्टींपासून बनलेली असते, राईट. तर त्याच्यापैकी आपण सगळ्यात सुरुवातीला ब्लडचा स्टडी करतोय. ब्लड आपण बघत होतो, तर ब्लड मध्ये आपण बघितलं एक्झॅक्टली ब्लड काय असतं, त्याच्यानंतर त्याचं व्हॉल्यूम आणि कंपोजिशन आपण डिस्कस केलं. तर ब्लडचं कंपोजिशन म्हणजे ब्लड कशापासून बनलेलं आहे, तर याच्यामध्ये मेनली 2 गोष्टी मिळाल्या आपल्याला. एक म्हणजे प्लाझ्मा आणि दुसरं म्हणजे फॉर्म एलिमेंट किंवा याला आपण कार्पोसल्स म्हटलेलं, बरोबर. तर प्लाझ्मा आपण डिस्कस केलं डिटेल मध्ये की प्लाझ्माचं कंपोजिशन काय असतं, त्या प्लाझ्मा मध्ये काय काय गोष्टी प्रेझेंट आहेत, राईट. त्याच्यानंतर फॉर्म एलिमेंट असतील किंवा ब्लड कार्पोसल्स असतील की ज्या ब्लड कार्पोसल्स आपण डिवाइड केलं पुन्हा आरबीसीज म्हणजे इरिथ्रोसाइट आणि ल्युकोसाइट्स मध्ये. इरिथ्रोसाइट या कलरफुल असतात, रेड कलरच्या असतात, आणि ज्या काही दुसऱ्या असतील ल्युकोसाइट या व्हाईट कलरच्या असतात किंवा कलरलेस असतात. ओके, सो इथपर्यंत आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, देन आता सगळ्यात सुरुवातीला त्याच्यानंतर आपण ब्लड कार्पोसल्स मध्ये आरबीसी डिस्कस करतोय. महत्वाचं अजून आपली आरबीसी चालूच आहे. तर आरबीसी मध्ये आपण आरबीसीचा लाईफ स्पॅनची इन्फॉर्मेशन राहिली होती. ओके, तर आरबीसीचा लाईफ स्पॅन असतो 120 दिवसाचा, आणि 120 दिवस संपल्याच्या नंतर आरबीसी जी काय असते त्या आरबीसी ला डब्ल्यूबीसी खाऊन टाकते. ओके, म्हणजे आता वेस्ट मटेरियल तयार होणार आहे ना. आरबीसी ची डेथ झाली नंतर डेड बॉडी येते, डेड सेल आहे, तर या डेड सेलला डब्ल्यूबीसी खाऊन टाकते. त्याला म्हणतात फॅगोसायटोसिस. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण बघूयात की या आरबीसी ला स्प्लीन नावाच्या ऑर्गन मध्ये, आपल्या स्प्लीन नावाच्या आपल्या बॉडीमध्ये स्प्लीन नावाचा ऑर्गन असतो, या स्प्लीन मध्ये नेऊन त्याला डिग्रेड केलं जात असतं, डिस्ट्रॉय केलं जात असतं. ठीक आहे, तर डिस्ट्रॉय केल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 कंपोनेंट मिळतात. एक म्हणजे हिमोसायटिडीन की ज्याच्यामध्ये फेरस असतो, आणि हा फेरस पुन्हा हिमोग्लोबिन बनवण्यासाठी किंवा आरबीसी बनवण्यासाठी काम येत असतो, रियूज होतो त्याचा, रियुटिलायझेशन म्हणजे पुन्हा वापर होतो. आणि वेस्ट मटेरियल म्हणजे काय निघतं, तर 2 पिगमेंट निघतात ज्याला आपण बिलिरुबिन आणि बिलिव्हर्डिन असे 2 पिगमेंट बाजूला निघतात, जे वेस्ट मटेरियल म्हणून बाजूला पडतात. आणि हे पिगमेंट ब्लड मधून पुन्हा किडनी ऍब्सॉर्ब करते आणि त्याला युरिन थ्रू बॉडीच्या बाहेर फेकले जात असतात. ठीक आहे, आणि हे पिगमेंट डायजेस्टिव्ह सिस्टम मधून सुद्धा बाहेर फेकले जाऊ शकतात, ज्यामुळेच या पिगमेंट मुळेच फिकल मॅटरला येलो कलर येत असतो. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण डिस्कस केलेलं आहे. आता आरबीसीचं प्रोडक्शन आपण डिस्कस करूया की आरबीसीचं प्रोडक्शनला काय म्हणतात. तर आरबीसी प्रोडक्शन इज कॉल्ड इरिथ्रोपोएसिस. आरबीसी प्रोडक्शन कुठे होतं हे बघू आपण. आरबीसी प्रोडक्शन इज कॉल्ड as इरिथ्रोपोएसिस. इरिथ्रोपोएसिस काय म्हणतात, इरिथ्रोपोएसिस. ओके, सो आरबीसी फॉर्मेशन टेक प्लेस इन. आरबीसी फॉर्मेशन कुठे होतं, कुठे घडून येत असतं. आरबीसी फॉर्मेशन टेक प्लेस इन जे काही लोकेशन असतं आरबीसी कुठे तयार होणार याचं लोकेशन व्हॅरी करतं आपल्या एज ग्रुप नुसार. लहान असताना त्याच्यानंतर रेड बोन मॅरो मध्ये कुठे होतात, अडल्ट कंडिशन मध्ये रेड बोन मॅरो. आपल्या शरीरात जे काही मोठी मोठी हाडं असतात, ह्युमरस, जे मांडीमधले, हातामधले, दंडामधले जे काही हाडं असतील, मोठी मोठी हाडं, या हाडांमध्ये रेड बोन मॅरो असतो. आता रेड बोन मॅरो म्हणजे एक्झॅक्टली काय, तर रेड बोन मॅरो इट इज red bone marrow. It is a group of stem cells. ओके, याला ब्रॅकेट मध्ये आपण म्हणतात हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स. हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स, त्याला शॉर्ट मध्ये HSC म्हणतात. काय म्हणतात, HSC, हिमॅटोपोएटिक स्टेम सेल. बघा, म्हणजे रेड बोन मॅरो मध्ये असं काय खास आहे की ज्याच्यामधून आरबीसी बनतात किंवा ब्लड बनतो. ओके, रेड बोन मॅरो मध्ये काय आहे, तर अशा सेलचा ग्रुप आहे
ज्याला आपण स्टेम सेल्स म्हणतो, म्हणजे हिमॅटोपोएटिक स्टेम सेल म्हणजे ब्लड बनवणाऱ्या सेल. या खास सेल्स आहेत. ह्या सेल ज्या काही असतात त्यांना एकच काम आहे, डिव्हिजन करणं, रिडिव्हिजन करणं. ठीक आहे. तर तुम्ही ऐकलं असेल कधी कधी की रेड बोन मॅरोचा कॅन्सर किंवा बोन मॅरोचा कॅन्सर. ठीक आहे. तर बोन मॅरो म्हणजे स्टेम सेलचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये सेल डिव्हाइड करतात, पण गरजेपेक्षा जास्त जर सेल डिव्हाइड करायला लागल्या तर त्याला आपण कॅन्सर म्हणतो. आणि बोन मॅरोचा कॅन्सर म्हणजे ते सेल डिव्हाइड करतात गरजेपेक्षा जास्त, आणि सेल डिवाइड झाल्याच्या नंतर तिथे ट्यूमर बनतो ज्याला आपण कॅन्सर म्हणतो. पण नॉर्मल कंडिशन मध्ये काय होतं की रेड बोन मॅरो म्हणजे या ग्रुप ऑफ स्टेम सेल जे काय असतात त्या डिवाइड होतात आणि आरबीसी बनवतात. म्हणजे आरबीसीचं प्रोडक्शन कुठे चालतं, लिव्हर मध्ये किंवा बोन मॅरो मध्ये. मग बोन मॅरो मध्ये असणारे हिमॅटोपोएटिक स्टेम सेल जे आपण एचएससी म्हणतो, ज्यांच्यापासून काय बनतात, आरबीसी बनत असतात. आणि बनण्याच्या प्रोसेसला इरिथ्रोपोएसिस म्हणतात. पण इरिथ्रोपोएसिस म्हणजे आरबीसी प्रोडक्शन करण्यासाठी फॅक्टरची गरज असते. ओके. आरबीसी प्रोडक्शन रिक्वायर्स, आरबीसी प्रोडक्शन रिक्वायर्स, कशाची गरज आहे, आरबीसी प्रोडक्शन रिक्वायर्स ईपीओ फॅक्टर. ईपीओ फॅक्टर, ईपीओ म्हणजे इरिथ्रोपोएटिंग, इथे ब्रॅकेट मध्ये लिहितो मी, इरिथ्रोपोएटिन कुठून येतो, किडनीकडून. कोण तयार करता हा फॅक्टर, किडनी. मग तुम्हाला आठवत असेल आपण ब्लडच्या व्हॉल्यूम बद्दल डिस्कस करत होतो सगळ्यात सुरुवातीला, तेव्हा आपण सांगितलं होतं की मेल मध्ये, ह्युमन मेल मध्ये ब्लडचं व्हॉल्यूम जास्त आहे आणि फिमेल मध्ये ब्लडचं व्हॉल्यूम कमी आहे. व्हाय देयर इज सच अ काइंड ऑफ डिफरन्स बिटवीन द ब्लड व्हॉल्यूम बिटवीन द मेल अँड फिमेल्स, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अ हार्मोन that is called a testosterone hormone. टेस्टोस्टेरॉन नावाच्या हार्मोन मुळे हा डिफरन्स बघायला मिळतो. मग टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन नेमकं करतो काय, कशामुळे या टेस्टिस मध्ये तयार होतो, मेल मध्ये, फिमेल मध्ये टेस्टिस नसतात, आणि तयार झालेला टेस्टोस्टेरॉन हा किडनीकडे जातो आणि किडनीला फॅक्टर ब्लड येतो, ब्लड मधून तो रेड बोन मॅरोकडे जातो, रेड बोन मॅरोला सांगतो की तुम्ही ब्लड तयार करा, आरबीसी तयार करा. ठीक आहे. तर हा फॅक्टरची गरज आहे नेहमीच. ही माहिती असायला पाहिजे आपल्याला की इरिथ्रोपोएटिन किंवा आरबीसी तयार होण्यासाठी कुठल्या फॅक्टरची गरज असते. ओके. सर ही प्रोसेस पण आहे, त्याला विटॅमिन बी12 ची सुद्धा गरज असते. काय सांगतोय, रक्त तयार करण्यासाठी विटॅमिन बी12 जर कमी पडलं तर रक्त बनत नाही. आपण म्हणतो रक्त कमी आहे किंवा रक्त बनत नाहीये, तर डॉक्टर काय करतात, विटॅमिन बी12 चे टॅबलेट देतात. याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये विटॅमिन बी12 कमी आहे. विटॅमिन बी12 कशापासून मिळतं, नॉन व्हेजिटेरियन फूड पासून आपल्याला विटॅमिन बी12 मिळतं. ओके. म्हणजे चिकन, मांस, अंडी, जे मटन जे काही असेल, मासे, हे खाल्ल्याच्या नंतर आपल्याला विटॅमिन बी12 मिळतं. ओके. त्याच्यानंतर आंबवलेले काही पदार्थ असतात त्यांच्यापासून सुद्धा मिळू शकतं. जे व्हेजिटेरियन लोक असतात त्यांच्यामध्ये थोडंसं विटॅमिन बी12 ची कमतरता बघायला मिळेल. ओके. राईट डाऊन दिस, लिहून घ्या एवढं. ते लिहिलेलं का तुम्ही, आरबीसी डिस्ट्रॉय झाल्याच्या नंतर त्याच्यामधलं जे काही मटेरियल आहे त्याचं काय केलं जातं ते लिहून घेतलंय का तुम्ही. हिमोसायटिडिन यूज होतो आणि पिगमेंट्स बॉडीच्या बाहेर काढून टाकलं जातं, ते लिहिलंय का, बघा इथं नोटबुक चेक करा तुमची. नाही सर. नाही सर. नाही लिहिलेलं आहे का. नाही सर. ओके ओके, लिहून देऊ आपण. हे झालं असेल एवढं. हो सर झालं. हो सर, झालं सर. कळतंय, जे पॉइंट सांगितले आता ते कळतायत. काही डिफिकल्टी असेल तर सांगत चला.
किडनीकडून एक फॅक्टर येतो इरिथ्रोपोएटिन फॅक्टर, ते आपण ऑलरेडी पण डिस्कस केलेलं आहे ब्लड व्हॉल्यूमच्या याच्यामध्ये. तर इरिथ्रोपोएटिन नावाचा फॅक्टर किडनी तयार करते, पण किडनीला इरिथ्रोपोएटिन फॅक्टर तयार करा हे सांगणारा कोण? टेस्टोस्टेरॉन. आणि टेस्टोस्टेरॉन कोणामध्ये प्रेझेंट आहे? मेल मध्ये. ओके, असं नाही की आता फिमेल मध्ये अजिबातच प्रेझेंट नाही, फिमेल मध्ये पण असतो, पण कमी असतो. आफ्टर मॅरेज किंवा आफ्टर सेक्शुअल कॉन्टॅक्ट फिमेल मध्ये टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढेल, मेलची कमी होईल, आणि त्यामुळे जे इमोशनल बॉन्ड बनतो दोघांमध्ये. ओके, हजबंड वाईफ मध्ये एक बॉन्ड बनतो, इमोशनल बॉन्ड त्याच्यामध्ये, की म्हणजे दोघांमध्ये एक प्रेम निर्माण होतं, ते हार्मोनमुळे होत असतं. ओके, देन आरबीसी प्रोडक्शन, हा एक पॉइंट लिहून घ्या. आरबीसी प्रोडक्शन also requires vitamin B12. Vitamin B12. B12 नावाचा विटामिन, याला सायनोकोबालामिन म्हणतात. याचं नाव काय? सायनोकोबालामिन, हे त्याचं नाव आहे या विटामिनचं. विटामिन B12 चं नाव आहे सायनोकोबालामिन. ओके, deficiency of vitamin B12 lead to decrease in blood volume. Deficiency of vitamin B12 leads to anemia. जर विटामिन B12 कमी असेल तर अॅनेमिया नावाचा रोग होतो. म्हणजे त्याच्यामध्ये रक्ताचं व्हॉल्यूम कमी होणं, म्हणजे ब्लडचं व्हॉल्यूम कमी होणं, किंवा आरबीसीचा शेप बिघडणं, ह्या गोष्टी होऊ शकतात विटामिन B12 नसेल तर. त्यामुळे विटामिन B12 सुद्धा गरजेचा आहे. ओके, तर फंक्शन बद्दल आपण डिस्कस केलेलं आहे, आणखी डिस्कस करू आपण त्याच्या फंक्शन मध्ये. हा, आपण डिस्कस करतो की त्याच्या डिस्ट्रक्शन बद्दल. सो those RBCs which completed their lifespan, that is 120 days, get destroyed in spleen. ओके, मग त्याच्यामध्ये आरबीसी पासून एक हिमोसायटिडीन नावाचा कंपोनंट बाहेर पडतो. त्याच्यानंतर बिलीरुबिन नावाचा एक कंपोनंट आहे, आणि बिलीव्हर्डिन नावाचा कंपोनंट आहे. तर हे खालचे जे काही दोन आहेत ते पिगमेंट्स आहेत. ते काय? पिगमेंट्स. हे अनडायजेस्टेड फूड मधून, म्हणजे फिकल मॅटर मधून बाहेर टाकले जाऊ शकतात, किंवा युरिन मधून बाहेर टाकले जाऊ शकतात एक्सेस फॉर्म मध्ये असतील तर. आणि हा जो काही फेरस आहे तो रियूज केला जाऊ शकतो. ओके, रियूज केला जाऊ शकतो. आणि हे पिगमेंट जे काय असतात ते इजेस्टेड आउट बाय फिकस. फिकल मॅटर मध्ये लार्ज इंटेस्टाइन मध्ये येतात, लार्ज इंटेस्टाइन मध्ये आल्याच्या नंतर फिकल मॅटर मध्ये मिक्स होतात, आणि म्हणून त्याला येलो कलर येतो, आणि बॉडीच्या बाहेर फेकले जात असतात हे पिगमेंट्स. ओके, आरबीसी ह्या जे काय असतात यांचा 120 दिवसाचा पिरियड कंप्लीट झाल्याच्या नंतर ह्यांना ब्रेक केलं जातं. कुठे ब्रेक करायचं? स्प्लीन नावाच्या ऑर्गन मध्ये. कुठे? स्प्लीन नावाचा ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये, त्या स्प्लीन नावाच्या ऑर्गन मध्ये याला ब्रेक केलं जातं आरबीसी ला, यांचा लाईफ स्पॅन संपल्याच्या नंतर. लाईफ स्पॅन संपल्याच्या नंतर ब्रेक केल्याच्या नंतर आपल्याला 3 कंपोनंट मिळतात आरबीसी ब्रेक केल्याच्या नंतर. एक मिळतं हिमोसायटिडीन, की ज्याच्यामध्ये फेरस आणि प्रोटीन असतात, जे ज्याचा वापर वापस नवीन आरबीसी तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. ठीक आहे, पुन्हा एनर्जी कशाला वेस्ट करायची ना, कारण फेरस आपल्याला कुठून मिळणार आहे? फेरस तर आपल्या बॉडीमध्ये आहे, तो वापरावा लागणार आहे. जर आपण फेरस घेतलाच नाही, ओके, फेरस घेतलाच नाही आपण, तर आपल्याला काय होऊ शकतं? आरबीसी पुन्हा बनणार नाही, पुन्हा आपल्याला अॅनिमिया नावाचा रोग होऊ शकतो. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला कधी शक्यतो मिळत नाहीत त्या गोष्टी शरीर आपलं जतन करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर बिलीरुबिन आणि बिलीव्हर्डिन नावाचे 2 पिगमेंट्स आहेत. हे 2 पिगमेंट फेकल मॅटर मधून इजेस्ट आउट केले जातात, बाहेर फेकले जात असतात. राईट, आता लिहून घ्या.
आणि व्हिटॅमिन B12 ची गरज असते, ज्याचा सायनोकोबालन म्हणतात त्याला. ब्लड तयार करण्यासाठी, आरबीसी तयार करण्यासाठी व्हिटॅमिन B12 ची गरज असते. जर व्हिटॅमिन B12 नसेल तर ब्लड बनणार नाही आणि त्यामुळे अॅनेमिया नावाचा रोग होऊ शकतो. Sir, Done, sir. digested out by focus. Digested out by ficus. फिकस म्हणजे अनडायजेस्टेड फूड मटेरियल. न पचन झालेलं फूड मटेरियल जे शरीराच्या बाहेर टाकलं Yes, sir. जातं त्याला फिकस म्हणतात. करू रब. सर एक completed free life plan आहे का? हा, completed their lifespan, that is 120 days. Get destroyed in spleen. डन सर. ज्याचं बाकी आहे त्याला लिहू दे, एक मिनिट थांबा. Finish? Yes, sir. After that, so आरबीसीच्या प्रोडक्शन बद्दल बघितलं, त्यांच्या लाईफ स्पॅन संपल्याच्या नंतर त्यांचं फ्युचर काय असतं हे सुद्धा आपण बघितलं. साईड बघितली कुठे तयार होते. त्याच्यानंतर आपण बघूया आरबीसी मध्ये एक महत्वाचा कंपोनंट असतो, त्याला म्हणतो आपण हिमोग्लोबिन, जो खूप महत्वाचा आहे. मग काय असतो हिमोग्लोबिन? तर हिमोग्लोबिन त्याला शॉर्ट मध्ये HB म्हणतात. हिमोग्लोबिन इट इज अ respiratory pigment. It is a respiratory pigment present in RBC. Okay. Due to presence of hemoglobin, blood gets red in color. हिमोग्लोबिन मुळेच ब्लडला लाल रंग येतो. म्हणजे आपलं रक्त जर बघितलं तर ते लाल रंगाचं का दिसतं? कारण आपल्या रक्तामध्ये आरबीसी प्रेझेंट आहे आणि ती आरबीसी लाल रंगाची का दिसते? कारण त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे. म्हणजे ओव्हरऑल आपल्या रक्ताला लाल रंग कोणामुळे? हिमोग्लोबिनमुळे, बाकी काही नाही. ओके. देन वन आरबीसी किंवा single RBC contains near about 200 to 280 million hemoglobin molecule. 200 to 280 million
हिमोग्लोबिन मॉलिक्यूल एका आरबीसी मध्ये जवळपास 200 ते 280 मिलियन हिमोग्लोबिनचे मॉलिक्यूल असू शकतात एका आरबीसी मध्ये म्हणतोय मी. आणि तुम्ही पूर्ण ब्लड मध्ये जर विचार करायला गेला तर आता पूर्ण ब्लड मध्ये तर नाही विचार करता आपण 100 ml ब्लड जर घेतलं तर 100 ml ब्लड मध्ये हिमोग्लोबिन किती असावा. ओके सो 12 to 16 ग्राम 12 to 16 gram of hemoglobin per 100 ml of blood. 100 ml ब्लड मध्ये 12 ते 16 ग्राम हिमोग्लोबिन असायला हवा. हे ऑप्टिमम अमाउंट आहे. ठीक आहे 12 ते 16 ग्राम. त्याच्यामध्ये फिमेलचा विचार केला तर फिमेल मध्ये हिमोग्लोबिन 12 ते 14 असेल आणि मेल मध्ये 12 ते 16 असेल. म्हणजे मेल मध्ये इथं हिमोग्लोबिनचं अमाउंट पुन्हा वाढलं कारण आरबीसी जास्त असतात मेल मध्ये ब्लडचं व्हॉल्यूम सुद्धा जास्त असतं. तर ऑब्विसली ह्युमन मेल मध्ये तुम्हाला हिमोग्लोबिन सुद्धा जास्त बघायला मिळेल ऍज कम्पेअर टू फिमेल. ठीक आहे तर हा हिमोग्लोबिन जो काही आहे हिमोग्लोबिन तो 2 पार्ट पासून बनलेला आहे. हिमोग्लोबिन 2 पार्ट पासून बनलेला आहे. कोणते कोणते 2 पार्ट? एक असतो हिम पार्ट. हिम म्हणजे त्याच्यामध्ये फेरस आहे लोखंड. पण लोखंड डायरेक्टली आपल्या सॉलिड फॉर्म मध्ये असतं ते क्रिस्टल फॉर्म मध्ये असतं. आणि दुसरा आहे प्रोटीन पार्ट. ग्लोबिन म्हणजे प्रोटीन पार्ट. हिम आणि ग्लोबिन जो प्रोटीन पार्ट आहे. तर तुम्ही फोटोसिंथेसिस चॅप्टर तुम्हाला झालेला आहे. ओके फोटोसिंथेसिस चॅप्टर मध्ये तुम्हाला आठवत असेल आपण क्लोरोफिल ए आणि बी चं स्ट्रक्चर स्टडी केलं होतं. त्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला तेव्हाच मी सांगितलं होतं की प्लांट मधला क्लोरोफिल पिगमेंट आणि ह्युमन बिंग मधला किंवा अॅनिमल मधला हिमोग्लोबिन पिगमेंट हे सारखेच आहेत. दोघांमध्ये काय फरक होता तर सेंट्रल ऍटमचा फरक होता. आठवत असेल तुम्हाला सांगू शकता का काय फरक होता क्लोरोफिल मध्ये आणि हिमोग्लोबिन मध्ये? आठवतंय? आरती, मयूर, तर हिमोग्लोबिन मध्ये सेंट्रल ऍटम हा फेरस असतो. ओके आणि क्लोरोफिल पिगमेंट मध्ये मॅग्नेशियम असतो. म्हणून झाड हिरव्या रंगाचे असतात आणि आपल्या रक्ताचा रंग कसा आहे तर लाल असतो. कोणामुळे तर पिगमेंट्स मुळे. ठीक आहे आणि त्या पिगमेंट मध्ये महत्वाचा बदल काय तर हिमोग्लोबिन पिगमेंट मध्ये कोण आहे फेरस आणि क्लोरोफिल पिगमेंट मध्ये कोण आहे मॅग्नेशियम. ठीक आहे सेंट्रल ऍटम बदलला की कलर सुद्धा बदलतो. म्हणजे झाड हिरव्या रंगाचे दिसतात रक्त लाल रंगात दिसतं. हा फरक आहे दोघांमधला. अदरवाईज दोघंही सारखेच आहे स्ट्रक्चरला सारखेच दोघं जण. ओके आता दोघं स्ट्रक्चरला सारखे तर याचा अर्थ तुम्ही काय काढाल बिईंग अ स्टुडंट ऑफ सायन्स. जर प्लांट मधला क्लोरोफिल आणि ह्युमन बिंग मधला हिमोग्लोबिन हे किंवा अॅनिमल मधला हिमोग्लोबिन हे सारखे उग्ग काहीतरी सेंट्रल ऍटमचा फरक आहे. तर याचा अर्थ काय याच्यावरून काय निष्कर्ष काढू शकतो आपण? तुम्ही कॉलेजमध्ये गेलात आता स्कूल तर समजा तुमचं स्कूलमध्ये गेले समजा स्कूलमध्ये जात होता तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये 2 मुलं आहेत की ज्यांच्याकडे सेम कपडे येतं सेम सॅक असते सेम पेन आहेत. ठीक आहे सेम टिफिन आणतात सेम पेन्सिल आहे सेम शूज घातलेले सारखेच दिसतात. तर याच्यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल त्या मुलांबद्दल? आवाज येतोय ना? Yes, sir. येस सर. हा काय निष्कर्ष काढाल मग त्या मुलांबद्दल? प्लांट आणि अॅनिमल मधले जे हिमोग्लोबिन आहे ना त्या दोघांचं कंपोजिशन सेम.
नाही, हिमोग्लोबिन आणि क्लोरोफिल पिगमेंटचं कंपोजिशन सारखं आहे, म्हणजे स्ट्रक्चर सारखं आहे. त्यांचं कंपोजिशन मध्ये फक्त सेंट्रल ॲटमचा फरक आहे. म्हणजे हिमोग्लोबिन मध्ये फेरस आहे, ते स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ पण करून दाखवतो मी कुठे फरक आहे ते, फक्त थेरोटिकली सांगून नाही समजणार. तर मला हे तुम्हाला प्रश्न साधा एक विचारला मी की दोन तुमच्या क्लासमध्ये दोन स्टुडंट आहेत जे सारखे दिसतात, त्यांच्याकडे सारखे सर्व इक्विपमेंट आहेत, सारखे कंपास बॉक्स आहे, सारखेच पेन आहेत, सारखेच पेन्सिल आहे, सारखेच दिसतात, सारखेच सॅक आहे, कपडे पण सारखे, तर काय निष्कर्ष काढाल त्या मुलांबद्दल तुम्ही? ते ते दोघंही एकाच फॅमिली मधले असावेत, बरोबर? हो. एकाच फॅमिली मधले, एकाच ट्विन्स पॅरेंटचे असू मुलं शकते असतील, सर. ते ट्विन्स असू शकतात, ते भाऊ असू शकतात. मग आपलं पण म्हणजे ते सांगायचं मला इथे इव्होल्युशनची लिंक लावायची आपल्याला, की झाडांमध्ये असणारा क्लोरोफिल आणि अॅनिमल मध्ये प्राण्यांमध्ये असणारा हिमोग्लोबिन हे जर सारखे असतील तर कधी काळी झाडं आणि प्राणी हे एकमेकांचे भाऊ होते, पण दोघांमध्ये हळूहळू उत्क्रांती होत गेली, थोडासा फरक होत गेला, इव्होल्युशन होत गेलं, आणि इव्होल्युशन झाल्यामुळं यांच्या शरीरात होणारे बदल, आणि त्यामुळे झाडांना आपण आज झाडं म्हणतो आणि प्राण्यांना प्राणी. दोघांमधला जो काही फरक आहे आज तो, जे काही फरक असतील पण हे सिमिलॅरिटी काय दाखवते तुम्हाला, आणखी पुढे चालून एक महत्वाचा एक फरक दिसणार आहे, म्हणजे सिमिलॅरिटी दिसणार आहे की ह्युमन बिंग्स, ह्युमन बिंग म्हणण्यापेक्षा प्राणी आणि वनस्पती दोघांमध्ये ही एक सायकल होत असते, ग्लायकोलिसिस नावाची सायकल, की ज्याच्यामधले एन्झाईम्स मशिनरी सुद्धा सारखी आहे. तर याचा अर्थ बॅक्टेरिया बघा, तुम्ही तुम्ही प्लांट्स बघा, तुम्ही अॅनिमल्स बघा, या तीनही ग्रुपमध्ये ग्लायकोलिसिस नावाची प्रोसेस सारखीच होते, काहीही फरक नाहीये. तर याचा अर्थही आपण तोच काढू शकतो की इव्होल्युशनरी तुम्ही जर बघायला गेलात, यांचं लिंक जर लावायला गेलात, तर हे बॅक्टेरिया, प्राणी आणि वनस्पती हे एकमेकांचे कधीतरी एकाच पॅरेंट पासून आलेले येतं, पण जसं जसं हळूहळू जनरेशन चेंज होत गेलं, हळूहळू इव्होल्युशन होत गेलं, इव्होल्युशनच्या दरम्यान यांच्या बॉडीमध्ये चेंजेस होत गेले आणि आपण आज त्यांना कॅटेगराइज केलेले आहे. ओके, तर याला इव्होल्युशन म्हणतात. इव्होल्युशनचा एक चॅप्टर येईल आपल्याला पुढे चालून. ओके, बरं, इथपर्यंत समजलंय? Hemoglobin, it is a respiratory pigment present in a RBC. RBC मध्ये रेड ब्लड सेल मध्ये हिमोग्लोबिन हा एक रेस्पिरेटरी पिगमेंट म्हणून काम करतो. आता याचं फंक्शन तुम्हाला कळेल की आरबीसीचं फंक्शन तुम्ही ओव्हरऑल डिस्कस केलं होतं की आरबीसी इट ट्रान्सपोर्ट दी ऑक्सिजन, पण आरबीसी ट्रान्सपोर्ट करते, पण आरबीसी असं काय असते की जी ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट करू शकते, तर ते आहे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मधला रेस्पिरेटरी पिगमेंट. ठीक आहे, देन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन ब्लड गेट्स रेड इन कलर. तर हिमोग्लोबिनच्या प्रेझेन्स मुळेच ब्लडला आपला लाल रंग येतो. सिंगल आरबीसी कंटेन्स 200 to 280 मिलियन हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स. एका आरबीसी मध्ये जवळपास 200 ते 280 मिलियन हिमोग्लोबिनचे मॉलिक्युल दिसू शकतात. ओके, देन आता याचं रेंज काय असतं, मी प्रश्न कशावरती पडू शकतो की याच्यावरती एक महत्वाचा. ओके, की ह्युमन बिंग्स मध्ये हिमोग्लोबिन 100 ml मध्ये हिमोग्लोबिन किती असेल, तर 12 ते 16 ही रेंज आहे, पण 12 ते 14 फिमेल मध्ये असेल आणि 12 ते 16 ही मेल मध्ये असेल. मेल मध्ये थोडंसं हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असेल. अरे हा, आता 12 पेक्षा जर हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी झालं तर काय होईल मग? आता हिमोग्लोबिनचं काम समजलं की ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणं, आणि आता 12 ग्राम पेक्षा हिमोग्लोबिनचं प्रमाण 9च आहे, 8-9 ग्रामच आहे, तर काय फरक दिसून येईल शरीरामध्ये? काय होईल शरीरावर, काय फरक जाणवेल? प्रॉब्लेम इन सर. ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन प्रॉपरली होणार नाही, बरोबर? ओके, जर ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन प्रॉपरली नाही झालं तर काय होईल? त्याच्या पुढची गोष्ट, ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन नाही झालं समजा, मग दिस इज डेथ हो जाईल सर. बर, ऑक्सिजन आपण घेतो, त्या घेतलेल्या ऑक्सिजनचं काय होतं? आपण घेतलेल्या ऑक्सिजनचं काय होतं? काय करतो शरीरामध्ये जाऊन ऑक्सिजन? ब्लड मध्ये मिक्स होतो. ब्लड मध्ये मिक्स होतो, बरोबर ना, पण ब्लड मध्ये मिक्स होऊन करतो काय, मग पुढे कुठे जातो?
हार्ट चला ठीक आहे. पुढे हार्ट मध्ये आपण श्वास घेतला, हार्ट मध्ये जातो. कुठे? हार्ट HEART. हार्ट मध्ये. ठीक आहे, हार्ट मधून कुठे जाईल? हे झालेलं आहे, डिस्कस केलेलं आहे तुम्हाला एवढी कॉमन गोष्ट माहिती असावी म्हणून सांगतोय. मग आपण श्वास घेतो, श्वास घेतल्याच्या नंतर जी हवा असते त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो. ऑक्सिजन लंग्स मध्ये जातो, लंग्स मध्ये. लंग्स मधून कुठे जातो? रक्तात मिसळतो. रक्तामधून कुठे जातो? हार्ट कडे जातो. हार्ट कडून तो जातो शरीराकडं. शरीराच्या प्रत्येक सेल मध्ये ऑक्सिजन जातो. काय सांगतोय? बॉडीच्या इच अँड एव्हरी सेल मध्ये ऑक्सिजन एंट्री करतो. मग ऑक्सिजन बॉडीच्या प्रत्येक सेल मध्ये गेल्याच्या नंतर मग आतमध्ये गेल्याच्या नंतर काय करतो? तर सेल मध्ये गेल्याच्या नंतर सेल मध्ये मिळालेला जो काही ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजला ब्रेकडाऊन करतो आणि त्याच्यापासून एटीपी मिळवतो. आपल्या बॉडीमध्ये प्रोसेस, कुठल्याही केमिकल प्रोसेस घडवून आणण्यासाठी एनर्जीची गरज असते. ती एनर्जी एटीपीच्या फॉर्म मध्ये आणली जात असते आणि एटीपीच्या फॉर्म मध्ये आणलेली एनर्जी जी काही असते ती ओके, एटीपीच्या फॉर्म मध्ये आणलेली की एनर्जी ती बायोकेमिकल प्रोसेस साठी वापरली जाते. पण एटीपी तयार कशा करायच्या? ग्लुकोज पासून. आणि ग्लुकोज पासून एटीपी तयार करण्याच्या प्रोसेसला म्हणतात रेस्पिरेशन, की ज्याला ऑक्सिजनची गरज असते. ओके, लक्षात घ्या थोडस. तर हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी झालं तर ॲनेमिया होऊ शकतो. आपल्या ॲनेमिया की त्याच्यामध्ये ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन कमी होईल, एनर्जी कमी तयार होईल बॉडीमध्ये आणि आपली डेथ होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, चला एवढं झालं असेल. करू रब? हो सर. करू रब? हो. देन हिमोग्लोबिन जो काही असतो, हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन सोबत बाइंड होतो. हिमोग्लोबिन बाइंड्स विथ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन ब्लड मध्ये आल्याच्या नंतर तो कोणासोबत बाइंड होतो? हिमोग्लोबिन सोबत. आणि काय बनवतो? तर HbO2. या HbO2 ला म्हणतात ऑक्सी हिमोग्लोबिन. काय म्हणतात? ऑक्सी हिमोग्लोबिन. कधी कधी हिमोग्लोबिन हा, नेहमी नाही पण कधी कधी कार्बन डायऑक्साइड सोबत सुद्धा जोडला जाऊ शकतो. त्याला HbCO2 म्हणजे कार्बॉक्सी हिमोग्लोबिन म्हणतात. कार्बॉक्सी हिमोग्लोबिन असं सुद्धा म्हणू शकतात. आणि हिमोग्लोबिन हा कार्बन मोनॉक्साइड सोबत जोडला जात असतो. त्याला कार्बामिनो हिमोग्लोबिन म्हणतात. कार्बामिनो हिमोग्लोबिन. तर यांच्यापैकी हिमोग्लोबिनचं जास्त म्हणजे हिमोग्लोबिनचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? कार्बन मोनॉक्साइडवर. मोर अफिनिटी विथ कार्बन मोनॉक्साइड. हिमोग्लोबिन हा कार्बन मोनॉक्साइड सोबत जास्त लवकर बाइंड होतो ऍज कम्पेअर टू कार्बन मोनॉक्साइड किंवा ऑक्सिजन. ओके, याचा शोध कसा लागला? तर जेव्हा एखादी कार असते, कारच्या काचा बंद केल्या आपण, काचा बंद करून जर आतमध्ये बसलो तर आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही आणि बंद कारमध्ये कार्बन मोनॉक्साइडचं प्रमाण वाढतं आणि कार्बन मोनॉक्साइडचं प्रमाण वाढल्यामुळे ते कार्बन मोनॉक्साइड आपल्या हिमोग्लोबिनला बाइंड होतो, जो शरीरामध्ये ऑक्सिजनची डेफिशियन्सी तयार करतो आणि आपल्याला स्वीट डेथ येते. स्वीट डेथ म्हणजे आपण मरतोय हे सुद्धा कळत नाही आपल्याला. आपण जनरली कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त असेल तर आपल्याला कळतं की आपण गुदमरतोय, आपला श्वास मिळत, जसं पाण्यात बुडल्याच्या नंतर आपल्याला काय होतं की गुदमरल्यासारखं होतं, आपण बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. पण कार्बन मोनॉक्साइड असताना हिमोग्लोबिन हा जेव्हा कार्बन मोनॉक्साइडला जेव्हा बाइंड होतो तेव्हा आपल्याला कळत पण नाही की आपला श्वास मिळत नाही, आपण मरतो, असं मरतो, म्हणून त्याला स्वीट डेथ म्हणतो आपण. हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन सोबत बाइंड झाल्याच्या नंतर ऑक्सी हिमोग्लोबिन बनतो, जो आपल्यासाठी फायद्याचा आहे. कार्बन डायऑक्साइड सोबत हिमोग्लोबिन जो बाइंड झाला तो रक्तातला कार्बन डायऑक्साइड लंग्स पर्यंत नेऊन पाठवण्यासाठी थोडंसं काम करतो, चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा हिमोग्लोबिन हा कार्बन मोनॉक्साइड सोबत बाइंड होईल तो आपल्यासाठी घातक आहे.
ज्यामुळे आपल्याला सूट देत होते. याचा शोध कसा लागला तर इंग्लंडमध्ये एकदा जहाजाचे याचं जसं टॅगिंग सारखं जहाज आहे, पूर्वी जहाजाने जास्त प्रवास करायचे लोक. तर जहाजाने प्रवास करत असताना त्यातले जे काही 10-12 खेळत जे काही छोटी छोटी मुलं होती ती जहाजाच्या तळघरामध्ये गेली. तळघरामध्ये गेल्याच्या नंतर तिथे आता तळघरामध्ये पाण्यामध्ये ते खाली असणार, तिथं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण जास्त होतं. मग तिथे गेल्याच्या नंतर ही सगळी 12च्या सगळी मुलं होती ती सगळी मरून पडली. मग नंतर हे ऑब्झर्व करण्यात आलं की हे मुलं एकदाच का मेली, याचं कारण काय. तर बघितलं की तिथं गॅसेसचं प्रमाण खूप कमी होतं, तिथं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त होतं, कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण जास्त होतं, पण ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. आणि हा कार्बन मोनॉक्साईड जेव्हा आपल्या ब्लड मध्ये जातो हिमोग्लोबिन सोबत लवकर बाइंड होतो, जो लवकर एकदा बाइंड झाला की निघतच नाही. त्यामुळं बॉडीला आपल्या ऑक्सिजनची कमतरता भासते, पण हे आपल्याला जाणवत नाही आणि आपली डेथ होते. आपण हसत हसत मरतो, त्याला स्वीट डेथ म्हणतात. ओके, राईट डाऊन दिस. सर ते काय स्पेशल लिहू आपण इथे. ठीक आहे, ते एवढं लिहून घ्या अगोदर, मी लिहितो ते सेपरेट. सर लास्टचा वर्ड काय आहे? कार्बन अॅमिनो हेमोग्लोबिन आहे का? HbCO4. कार्बामिनो हिमोग्लोबिन.